आज आपण भारतामध्ये सर्वत्र आढळणाऱ्या कोनफळ या कंदाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये जो दिसतोय अशा प्रकारे कोनफळाचा वेळ असतो आणि जमिनीला त्यांच्या मुळाशी हे कोनफळाचे कंद लागलेले असतात। जेव्हा जूनमध्ये पावसाला सुरुवात होते तेव्हाच या कंदांची लागवड केली जाते आणि ऑक्टोबर दिवाळीच्या आसपास हे कंद आपल्याला काढायला मिळतात। लागवड करताना जमीन जेवढी भुसभुशीत असणार तेवढे हे कंद मोठे होत असतात। आमच्याकडे कोनफळाचे दोन प्रकार पाहायला मिळतात, एक सुरणासारखं दिसणारं आणि दुसरं एक जांभळ्या फिकट कलरचं कोनफळ पाहायला मिळतात। हे कोनफळ खायला जेवढं चवदार आहे तेवढेच त्याची औषधी गुणधर्म देखील आहेत। पचनाला आवश्यक असं फायबर, क आणि ब जीवनसत्व असतात। पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम आणि बीटा कॅरोटीन देखील असतात। कोनफळाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते। याशिवाय रक्तदाब नियंत्रणात आणि कोलेस्ट्रॉलही कमी होण्यास मदत होते। शरीरातील इन्फेक्शन कमी होण्यास देखील याची मदत होते। असं हे औषधाचं भंडार असणारं कोनफळाचं कंद आमच्याकडे उपवासाला उकडून खाल्लं जातं। तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की कळवा।